सन 2020 पासून पालिका निवडणुका होत नसल्याने प्रशासकीय राजवट आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी सर्वांना अपेक्षा होती, परंतु लवकर निवडणुका होणार नाहीत अशी चर्चा सुरू होती। मात्र आता देशाच्या सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घ्याव्यात असे आदेश राज्य सरकारला मंगळवारी दिलेत। कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निवडणूक निर्णयावर आनंद व्यक्त केला। ते म्हणाले, येथील पदाधिकारी कार्यकर्ते निवडणूक होण्यासाठी अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहतात। त्यांना निवडणुकीच्या उत्सवात भाग घेता येईल आणि त्यांनाही लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल। यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास आमदार मोरे यांनी व्यक्त केला। सुप्रीम कोर्टाचा निर्णय अतिशय चांगल्या प्रकारे सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिलेला आहे। मी खरं तर या सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचं स्वागत करतो। महाराष्ट्रातल्या असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि संपूर्ण निवडणुका काही कारणामुळे होऊ शकल्या नव्हत्या, पण आज निर्णय देऊन चांगला निर्णय झालेला आहे। आणि कल्याण डोंबिवली महापालिका असेल, अनेक महानगरपालिका असेल, या महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण लढवणार आहोत। आज कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह आहे, कारण 5 ते 6 वर्ष झालेले आहेत आज महापालिकेवर प्रशासन आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून अनेक कामं होतात, नाही होत, आणि मग लोकशाही पद्धतीने हा कारभार झाला पाहिजे या अनुषंगाने आज या 4 महिने निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही युतीच्या माध्यमातून अतिशय जोरदार तयारी केलेली आहे आणि परत महायुतीचाच भगवा इथे फडकेल अशी मला आशा आहे।